आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शिकूयात काही नवीन गोष्टी. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की मार्केटमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त लुटलं जातं? आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर पहा, एक सोपी गोष्ट आहे. तुम्ही बाजारात गेल्यानंतर कधी जर कंपेअर केलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांना आणि पुरुषांना लागणाऱ्या ज्या सेम वस्तू असतात त्यांच्या प्राइस मध्ये मात्र खूप डिफरन्स असतो. म्हणजे पहा, प्रोडक्ट मध्ये जास्त डिफरन्स नसतो, पण त्यांच्या किमतीमध्ये मात्र खूप डिफरन्स असतो. फॉर एक्झाम्पल, आता जीन्स, टी शर्ट्स, महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या महिलांच्या कपड्यांच्या किमती ह्या नेहमी जास्त असतात ऍज कम्पेअर टू पुरुषांचे कपडे. बाकी देखील खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, जसं की कॉस्मेटिक्स, परफ्यूम, शूज, अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही म्हणालात ना तरी त्यातही डिफरन्स आहे. आता छोटीशी गोष्ट रोज लागणारी ती म्हणजे वॉच. काम तर एकच आहे, वेळ दाखवणे, पण तरी देखील महिलांसाठी वेगळे, पुरुषांसाठी वेगळे असे स्पेसिफिकली बनवले जातात. म्हणजे महिलांसाठी थोडासा पिंक कलर, पुरुषांसाठी असेल तर ब्लॅक, ब्राऊन कलर, थोडीशी डाईलचा त्याचा थोडासा शेप चेंज केला जातो. म्हणजे नॉर्मल थोडासा फरक करून ते जास्त किमतीनं महिलांसाठी विकले जातात. आता याला म्हणतात द पिंक टॅक्स. म्हणजे महिलांना आणि पुरुषांना लागणाऱ्या सेम वस्तूंवरती महिलांच्या वस्तू महाग आणि पुरुषांच्या वस्तू स्वस्त. तर आपलेच पैसे वाचवण्यासाठी आपण शक्यतो काय करायचं की जेंडर न्यूट्रल प्रोडक्ट्स चूज करायचे. तर आता जेंडर न्यूट्रल प्रोडक्ट्स म्हणजे काय? तर त्यामध्ये पुरुष किंवा महिला दोघांसाठी बनवले जाणारे प्रोडक्ट्स सेमच असतात. त्यामुळे त्यामध्ये किमतीचा काही डिफरन्स नसतो. मग यामध्ये असे बरेचसे प्रोडक्ट्स असतील, जसे की परफ्युम्स असतील, काही कॉस्मेटिक्स असतील, वॉच असेल, टी शर्ट्स असतील, शूज असतील. हे शक्यतो जेंडर न्यूट्रल चूज करायचे, म्हणजे काय, आपलेच पैसे वाचतील, नाही का? तर असंच एक जेंडर न्यूट्रल प्रोडक्ट जे महिला आणि पुरुष दोघेही वापरू शकतात ते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. उन्हाळा भयंकर वाढलाय आणि या वाढलेल्या उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण एसी लावतो, फॅन लावतो, पण त्याचा परिणाम आपल्या स्किनवर होतो आणि आपली स्किन डिहायड्रेट होते. मग आपली त्वचा हायड्रेटेड राहण्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावतो, पण बरेचसे मॉइश्चरायझर्स हे स्टिकी आणि ग्रीसी असतात. मग आता तुम्ही मामाअर्थचं ॲलो रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर एकदा वापरून पहा, कारण हे 6 पट जास्त हायड्रेशन देते ॲज कम्पेअर टू रेग्युलर ॲलोवेरा जेल. यामध्ये आहे ॲलोवेरा आणि हायलोरॉनिक ॲसिड, ज्यामुळे लॉंग लास्टिंग नॉन स्टिकी हायड्रेशन मिळते. यामध्ये कसलेही केमिकल्स नाहीत. यात असणाऱ्या ॲलोवेरा जेलमुळे त्वचा सॉफ्ट होते आणि हायलोरॉनिक ॲसिडमुळे त्वचा हायड्रेट होते. हे जेल लाईटवेट आहे आणि स्किन मध्ये अगदी क्विक ॲब्झॉर्ब होते. इतर मॉइश्चरायझर्स हे हेवी, स्टिकी असतात आणि व्हाईट कास्ट सोडतात, त्यामुळे अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. मामाअर्थचे मॉइश्चरायझरचे वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत, जसे की विटॅमिन सी, राईस ड्यूई आणि बीटरूट. तर त्यापैकी तुम्ही कोणतंही एक चूज करू शकता. सर्व प्रकारच्या स्किन टाईपसाठी हे मॉइश्चरायझर सुटेबल आहे. मामाअर्थ आपल्या सजेशन्स प्रमाणे त्यांचे प्रोडक्ट एन्हान्स करतात, त्यामुळे माझी नेहमी पसंती मामाअर्थलाच असते. मामाअर्थचं हे ॲलो रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर तुम्हाला मिळेल अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा. मिळालं तर मला जरूर मेसेज करा. आणि मामाअर्थच्या वेबसाईटवरून परचेस करणार असाल तर PALLAVI 2025 असा माझा कुपन कोड यूज करा, 20% डिस्काउंट देखील मिळेल. हे मॉइश्चरायझर या उन्हाळ्यामध्ये खरेदी करण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर शिका. बाहेर कडक ऊन आहे, त्यामुळे डोक्याला काहीतरी बांधल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका. स्कार्फ, टोपी, हेल्मेट, स्टोल काहीतरी बांधा, पण बांधा, तरच उन्हापासून संरक्षण होईल. तर आज मी तुमच्याबरोबर अशीच एक छानपैकी स्कार्फ बांधण्याची थोडीशी वेगळी टेक्निक शेअर करणार आहे, ज्याने अगदी झटपट स्कार्फ बांधला जाईल आणि संपूर्ण चेहरा तसेच हात सुद्धा कव्हर होतील. पांढऱ्या रंगाचा स्कार्फ असेल तर अगदी उत्तम आणि साईज थोडीशी मोठीच असावी, म्हणजे जास्तीत जास्त बॉडी कव्हर होईल. या स्कार्फच्या दोन्ही टोकांची आधी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर एक साईडला पहा ही अशी गाठ येईल आणि आता त्याची दुसरी साईड आपण हातात घ्यायची. याच दुसऱ्या साईडनी असा चेहरा व्यवस्थित कव्हर करायचा आणि पाठीमागे घट्ट गाठ मारून घ्यायची. आता आपण हा स्कार्फ दुहेरी बांधलेला आहे, त्यामुळे या स्कार्फचे आता असे 2 लेयर आहेत. हे दोन्हीही लेयर सेपरेट करायचे आणि जो वरचा लेयर आहे तो चेहऱ्याच्या पाठीमागे टाकायचा.
व्यवस्थित पाठीमागे ओढून घ्यायचं, म्हणजे या 2 लेअरच्या मध्ये असा गॅप येईल आणि आपले डोळे बरोबर असे ओपन होतील. व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि डोळ्यांवरती गॉगल लावायचा. म्हणजे पहा, अशा पद्धतीने चेहरा आणि आपलं स्कार्फ मोठा असेल तर हातही कव्हर होतील आणि गॉगलमुळे डोळेसुद्धा. अगदी सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित असा स्कार्फ बांधला जातो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. असाच एक कॅप असणारा स्कार्फ देखील माझ्याकडे आहे, जो खरं तर मी गेल्या वर्षीच तुम्हाला दाखवला होता. असा स्कार्फ लहान मुलांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे. याला कॅप आहे, त्यामुळे पुढे चेहऱ्यावर देखील सावली येते आणि व्यवस्थित डोकं किंवा शोल्डर, थोडेसे हात कव्हर होतात. खूप हलका फुलका आणि कम्फर्टेबल आहे. मुलांना देखील असं काही अजिबात ओझं वाटत नाही. नुसतीच कॅप घातली तर गाडीवर काय होतं, ती उडते. त्यामुळे असा स्कार्फ असेल विथ कॅप तर गाडीवर देखील छानपैकी बसता येतं. 1-2 वेळा असंच गाडीवर जाताना माझ्या मुलीची कॅपच उडाली. त्यामुळे असा स्कार्फ मला तर खूप कम्फर्टेबल वाटतो. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हवा असेल तर तुम्ही देखील नक्की परचेस करा. उन्हाळ्यात फिरायला जाणार असाल किंवा कुठे कार्यक्रमाला जाणार असाल आणि भरपूर सारी अशी ज्वेलरी बरोबर न्यायची असेल, तर एक मस्त हॅक शेअर करणार आहे. पहा, असे जे नेकलेसेस आहेत ते जर आपण एकत्र एका डब्यामध्ये नेले तर ते सगळे असे एकात एक अडकून बसतात. तर त्याऐवजी काय करायचं, असा छानपैकी मोठा असा रुमाल घ्यायचा आणि काही सेफ्टी पिन्स. प्रत्येक सेफ्टी पिन मध्ये एक नेकलेस अडकवायचं आणि ती सेफ्टी पिन या रुमालाला लावायची. अशा पद्धतीने सगळे नेकलेस या रुमालाला लावून घ्यायचे. तुमच्या इयरिंग्स असतील तर त्या इयरिंग्स सुद्धा याच रुमालात अशा अडकवायच्या. एक एक नेकलेस कव्हर होईल अशा पद्धतीने हा रुमाल असा फोल्ड करायचा, म्हणजे कोणतंही नेकलेस एकमेकांमध्ये अडकणार नाही. मग हा रुमाल तुम्ही बाहेर जाताना एखाद्या डब्यात ठेवलात किंवा मग अगदी पर्समध्ये देखील डायरेक्ट ठेवलात तरी देखील यातलं एकही नेकलेस एकमेकांमध्ये अडकणार नाही. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पहा, असे सगळे नेकलेस सेपरेट मिळतील. घरी देखील तुम्ही अशाच पद्धतीने नेकलेस स्टोअर करू शकता. सॉफ्ट रुमाल असल्यामुळे अगदी व्यवस्थित राहतात. उन्हाळ्यात लग्नाचा सीझन असतो, त्यामुळे आपल्याला लग्नाला नटून जायचं असतं किंवा अगदी बाहेर फिरायला जरी गेलो तरी देखील थोडाफार मेकअप करतोच आणि त्यामध्ये महत्त्वाची असते ती म्हणजे लिपस्टिक. आता काही कार्यक्रमात गेलो तर खाणं पिणं होतं किंवा बाहेर गेल्यावरती घाम वगैरे येतो. त्यामुळे काय होतं ना, मग लिपस्टिक आपली फेड होत जाते आणि हळूहळू ती निघून जाते. मग आता लिपस्टिक आपली जास्तीत जास्त वेळ जशीच्या तशी राहावी म्हणून मी एक हॅक शेअर करणार आहे. तर काय करायचं, कोणतीही एक टाल्कम पावडर घ्यायची आणि लिपस्टिक लावल्यानंतर ही थोडीशी पावडर अशी ओठांवरती लावायची आणि ती पावडर नंतर पुसून टाकायची. अगदी व्यवस्थित अशी एकसारखी पावडर लावायची, जेणेकरून आपली जी लिपस्टिक असेल ओठावरची ती थोडीशी ड्राय होईल आणि घट्ट ओठांवरती बसेल. तर इथेच तुम्हाला दाखवते. आता ही लिपस्टिक अजिबात सुद्धा हाताला लागत नाही, एवढी ती व्यवस्थित ओठांवर बसलेली आहे. आता लिपस्टिक वरून आठवलं म्हणून तुम्हाला एक गंमत सांगते हं. पहा, इथं माझी लिपस्टिक सुद्धा तुम्हाला अशी वरून थोडीशी तुटलेली दिसत असेल. तर त्याचं रिझन असं आहे, आता मला 2 मुली आहेत. मी शक्यतो ही लिपस्टिक वगैरे सगळं त्यांच्यापासून लांब ठेवते, पण कधीतरी चुकून त्यांच्या हातात ती पडते आणि 1-2 वेळा असंच झालं, त्यांच्या हातात ती पडली आणि त्यांनी चालू केलं लिपस्टिक लावायला आणि जे मम्माची चाहूल लागली, मम्मा येतेय असं समजलं, की ही जी अशी वर घेतलेली लिपस्टिक होती ना, ती अशी आतमध्ये न घेता ही अशीच्या अशी लिपस्टिक त्यांनी कॅपमध्ये घातली आणि ती तुटून गेली. माझी एवढी चांगली लिपस्टिक पूर्ण तुटून गेली. पूर्ण त्याचा वरचा जो शेंडा आहे तोच तुटून गेला आणि यांची ही करामत माझ्या नंतर लक्षात आलं. तर आता मी काय केलंय, मुलींसाठी खास वेगळ्या अशा लिपस्टिक घेऊन आलेल्या आहे, ज्या फक्त लहान मुलींसाठी बनवलेल्या आहेत. यामध्ये कोणतंही केमिकल किंवा कोणतेही साइड इफेक्ट्स होतील असं काहीही वापरलेलं नाहीये. तर या लिपस्टिकच्या 12 शेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर पहा, अशा 12 आणि अगदी छोट्या छोट्या लिपस्टिक आहेत, पहा एवढ्याशाच. आणि माझी एक मैत्रीण आहे जी या लिपस्टिक्स बनवते. तर तिने हे जे कलर्स आहेत ते अगदी नॅचरल कलर वापरलेत, म्हणजे आपले फ्रुट्स पासून जे कलर तयार होतात ते किंवा फ्लावर्स पासून जे कलर्स तयार होतात त्यापासून हे सगळे शेड्स बनवलेले आहेत. त्यामुळे याचे काहीही साइड इफेक्ट्स नाहीयेत आणि या आता मुलीच काय तर आपण सुद्धा या लिपस्टिक्स वापरू शकतो. एवढ्या छान आहेत, म्हणजे इव्हन मी सुद्धा या लिपस्टिक्स वापरते. तर खूप छान क्वालिटी आहे
तुम्हाला जर अशा लिपस्टिक तुमच्या खास मुलांसाठी छोट्या छोट्यांसाठी घ्यायच्या असतील तर तुम्ही मला मेसेज करा, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. तर एक शेवटचा हॅक आपल्या बँगल संबंधीचा आहे. तुमच्या आवडीची बांगडी तुम्हाला कितीही घट्ट होत असली तरी देखील ती अगदी इझिली घालायची कशी आणि काढायची कशी हा हॅक आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक प्लास्टिकची पिशवी. ती आपल्या हातामध्ये घालून घ्यायची आणि आता तुमची बांगडी कितीही घट्ट असेल तरी देखील तुमचा हात न दुखता अगदी सहजपणे ती हातात जाईल. हे पहा अशी. आणि आता हीच घट्ट बांगडी हातातून काढायची असेल तर हीच अशी प्लास्टिकची पिशवी पुन्हा त्या बांगडीमध्ये घालायची आणि पहा अशी उलट्या साईडने ओढायची. आपोआप या प्लास्टिक बरोबर बांगडी देखील निघून येईल. आहे की नाही मस्त हॅक? तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर आपल्या आजच्या व्हिडिओज मधले हॅक्स आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.